वाळून गेलेले आहेत. या गावात तर खैराव गावात आज परिस्थिती, वाकाव गावात या भागात पलीकडच्या बाजूला रेल्वे लाईनच्या पलीकडे हीच परिस्थिती आहे. आणि म्हणून ही चित्र बघितलं तर आम्हाला सगळ्यांना शेतकऱ्यांची चर्चा केल्यानंतर असे लक्षात आलं की यातली नुकसान भरपाई प्रचंड झालेली आहे. शेतकऱ्यांची नुकसान आणि एवढं नुकसान झालेलं आहे की सरकारने कोणत्याही परिस्थितीत ताबडतोबीनं या शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपयाची नुकसान भरपाई ही दिलीच पाहिजे आणि ती ताबडतोब द्यावी, सरसकट द्यावी. पंचनामा करण्याच्या भानगडीत पडू नये, कारण सर्व ठिकाणी 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. गावाच्या गावं पाण्याखाली गेलेत. त्यामुळं गावांचे पंचनामे करून वेळ घालवण्याची गरज नाही. जिथं जमिनी खरडून गेल्या असतील तिथं किमान 30,000 रुपये एकरी सरकारने द्यावेत अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर या भागात जी दीर्घ मुदतीची पिकं होती, डाळिंब किंवा अन्य पिकं, त्या पिकांना देखील मोठी नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे. या सगळ्यात आता एवढा हवालदिल शेतकरी झाला आहे की आधीच अंगावर घेतलेलं कर्ज आणि पुन्हा निसर्गाची ही आपत्ती. खरं म्हणजे यापूर्वी पाऊस येतोय, वाढतोय आणि नदी पात्रातलं पाणी बाहेर येणार आहे याच्याविषयी कुठलीही वॉर्निंग आधी देण्याची व्यवस्था दिसत नाही. आणि त्यामुळं यात शेतकरी बेसावध असताना निसर्गाचा हा फार मोठा घाला त्याच्यावर झालेला आहे. आणि म्हणून या शेतकऱ्यांना या सगळ्या भागात मराठवाड्यात असो, सोलापूर जिल्ह्यातला हा सगळा भाग असेल, या ठिकाणी ताबडतोबीने सरकारने सर्व ती मदत केली पाहिजे, सरसकट मदत केली पाहिजे. कारण पाऊसही कुणाला ठराविक ठिकाणी पडलं आणि ठराविक ठिकाणी नाही असं नाही. गावाच्या गावं ही पाण्याखाली गेलेली आहेत. घरं पाण्याखाली लोकांची गेलेली आहेत. शेतकऱ्यांची लोक जनावरं बाहेर काढताना नाकीनऊ झाले. जनावरांचंही मोठं नुकसान झाले. जनावर गेलं असेल तर सरकारने किमान आता 30 प्रत्येक जनावराच्या पोटी दिली. 90,000 दूध दुभते गायी असल्या तर 90,000, 1,00,000, 1,25,00,000च्या आत गायी येत नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्याचा विचार वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे आणि त्याला देखील तेवढीच मोठी नुकसान भरपाई ताबडतोब दिली पाहिजे. हे सगळं करून देखील शेवटी सरकार एवढा हताश झालेला आहे. इथं आम्ही आता काही शेतकऱ्यांशी बोलत होतो. अश्रू थांबत नाहीत शेतकऱ्यांच्या डोळ्यातले आणि शेतकऱ्याला आता आपलं कुणी नाही अशी भावना तयार व्हायला लागली आहे. आणि म्हणून आमची सरकारकडे मागणी आहे की ही मदत ताबडतोब सरकारने द्यावी. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात आता कर्जमाफी करणं आम्ही योग्य वेळी करू म्हणताय. आता ह्याच्यापेक्षा तर योग्य वेळ कुठलीच होऊ शकत नाही. म्हणून सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि हा संकटात आलेला जो शेतकरी आहे त्याला ताबडतोब नवं कर्ज देण्याचं काम करावं. याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही ते शेतकऱ्याला उभा करायला. याच्यात आम्ही राजकारण आणू इच्छित नाही. आमचंही सरकारला पूर्ण सहकार्य आहे. या मदत कार्याला आम्ही सगळे देखील आमच्या परीनं सगळे हातभार लावणार आहोत, लावतोय. माझी सरकारला विनंती आहे की याच्यात कुठलंही राजकारण न आणता सरसकट कर्जमाफीची घोषणा या 15 दिवसात सरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन करावी आणि तसे इफेक्ट हे बँकांच्या कडे असणाऱ्या थकलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब देण्याची व्यवस्था करावी. एनडीआरएफच्या नॉर्म्सच्या पलीकडे जाऊन ही मदत केली जावी अशा पद्धतीची मागणी होते. मुख्यमंत्र्यांनी देखील त्याला सहमती दर्शवलेली आहे. मात्र निर्णय त्या संदर्भात कोणताही होताना दिसत नाही. एनडीआरएफमध्ये जिरायत शेतकऱ्याला 13,000 रुपये, 8,500 प्रति हेक्टरी. 8,500, 17,000, 22,000. बागायत शेतकऱ्याला 17,000 आणि फळबागेला 22,000 अशी हे आहे. पण नुकसान त्यापेक्षा किती झालं आहे आणि हे आता जुने नॉर्म झाले. एनडीआरएफचे हे सगळे आता सध्याच्या ह्याच्या 3 हेक्टरला मला वाटतं मर्यादा आहे. 2 हेक्टर, 3 हेक्टर नाही, आता 3 गेल्या वर्षी होती. 3 एनडीआरएफला आता सरकारने ती कमी केलेली आहे. सरकारला आमची विनंती आहे की आता काही मर्यादा ठेवू नये. 3 हेक्टर वगैरे ह्या मर्यादा काढून टाकाव्यात. शेवटी एखाद्याची 5-7 एकर जमीन, 8 एकर जमीन पाण्याखाली गेली असेल तर त्याला आपल्याला तसाच नुकसान भरपाई दिली पाहिजे. एनडीआरएफचे नाम काय असतील ते बदला, तुम्ही केंद्राशी बोला. पण महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन
याच्यात मी म्हणतोय तसं 50,000 रुपये प्रति एकरी, हेक्टरी नाही. आणि सरकारनी माझी विनंती आहे, शेतकरी शेवटी एकरात बोलतो, हेक्टरात नाही. त्यामुळे सरकारने आता एकरी भाषा बोलावी आणि एकरी 50,000 रुपये शेतकऱ्याला मदत करावी. जमीन खरवडून गेली असेल तर 30,000 रुपये किमान सरकारने शेतकऱ्यांना प्रति एकरी द्यावेत. आणि त्याप्रमाणे मी सांगितलं तसं आता दुभती जनावरं गेली असतील तर किमान 60,000 रुपये 70,000 रुपयेच्या आत तर आता जनावर येतच नाही. लाख रुपयापर्यंत जनावरांची किंमत गेली आहे. त्या बेताने त्या शेतकऱ्यांना शेळ्या मेंढ्यांनाही 10,000 रुपये किमान सरकारने ताबडतोबीनं देण्याची व्यवस्था करावी. जे सिमेंटचे रस्ते झालेले आहेत त्याच्यामुळे आणि ते बनवताना जे काही वृक्षतोड झाली त्यामुळं हे जे काही डिझास्टर झाले अशी चर्चा आहे. काय वाटतं? नाही, आता असं आहे की शेतकऱ्यांच्या, ग्रामस्थांच्या, नगरपालिकांच्या सगळ्यांच्या मागण्या ह्या रस्ते करण्याच्या असतात. अलीकडं सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा प्रघात वाढलेला आहे. त्यामुळे पाणी जमिनीत मुरत नाही. असे अनेक प्रश्न आहेत. आणि काही वेळा नवीन जे रस्ते केले आहेत ते बांध म्हणून काम करतात आणि इकडचं पाणी तिकडं जात नाही. अशी फार मोठी समस्या आहे. इंजिनिअरिंग करणाऱ्या लोकांनी, म्हणजे ते डिझाईन करणाऱ्या लोकांनी देखील पाणी पलीकडे ट्रान्सफर होईल अशी व्यवस्था करण्यासाठी फार दुर्लक्ष आपलं होतं. त्यामुळं पाण्याचे बांध, म्हणजे रस्ते हे पाण्याचा बांध म्हणून काम करायला लागलेत आणि तिकडचं पाणी इकडे येत नाही. ही फार मोठी समस्या एका ठिकाणी नाही, 100 ठिकाणी असेल. त्यामुळं याच्यावर सरकारने काही कुठंही पूर येऊ शकतो हे गृहीत धरून डिझायनिंग केलं पाहिजे. नुकसान पाहणीचे मुख्यमंत्र्यांचे किंवा इतर मंत्र्यांचे दौरे होत आहेत. या दौऱ्यादरम्यान शेतकरी आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांच्यावरच कुठेतरी चिडचिड करायचा प्रयत्न होतोय. काल मुख्यमंत्र्यांनी देखील मोठ्या आवाजात आता ह्याबद्दल राजकारण करू नका असं म्हटलं. काल दादांनी देखील आम्ही काही गोट्या खेळत नाही सरकारमध्ये अशा पद्धतीची भाषा वापरली. अशी परिस्थिती असताना अशा पद्धतीने चिडचिड त्याला धरून धाराशिवमध्ये जे मदत आहे ती परत पाठवली काही लोकांनी, शिवसेनेने केली होती. आणि त्याच्यावर ज्यांनी मदत केलेली आहे त्यांचं काय फोटो वगैरे होते म्हणून पाठवली. असं आहे की आता शेवटी सर्व बाजूने मदत येणार आणि संकटात असणाऱ्या शेतकऱ्याकडे त्याशी बोलताना तो त्रासलेला आहे, त्याला आयुष्य नको झालेलं आहे, असा एक अतिशय टोकाचा विचार करणारा शेतकरी आपल्यासमोर असेल तर त्याने एखादा अपशब्द वापरला, त्याने एखादी भूमिका घेतली तर त्याचा त्याकडे त्याच सहानुभूतीने बघून त्याला समजून घेण्याचं काम ह्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे. शेवटी त्याला त्याच्या भावना समजून घेऊन त्याला मदत करायला आपण आलो आहे, ही भावना कायम मनात ठेवून त्याच्याशी बोललं पाहिजे, संवाद केला पाहिजे. त्याला दुरुत्तर देणं हे योग्य नाही. काल खासदार आमदारांनी असं सांगितले मुख्यमंत्री स्वतः आलेत त्यामुळं निश्चितच काहीतरी समाधान होईल असं वाटतं. पवार साहेबांच्या काळात जी काही विक्रमी ही झाली कर्जमाफी, तसं काय होईल? कर्जमाफी करावी हे करायलाच पाहिजे सरकारने, कारण ह्याच्याशिवाय आता ते नेहमीच म्हणजे निवडणुकीतलं आश्वासन आहे त्यांचं, ठीक आहे आम्हाला राजकारण आणायचं नाही, पण निवडणुकीच्या वेळी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि आता आम्ही जेव्हा मागणी गेले वर्षभर करतोय त्यावेळी सरकार म्हणते आम्ही योग्य वेळी देऊ. आता याच्यापेक्षा योग्य वेळ दुसरी कुठली असू शकते असं नाही. निसर्गाचा घाला ज्यांच्या आयुष्यावर आलेला आहे, त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे, ज्यांना राहण्याचं स्वतःचं आता घर राहिलेलं नाही, ज्यांच्या पिकात जाण्याची सोय राहिलेली नाही, ज्याच्यासाठी कष्ट केले ती सगळी पिकं पूर्णपणाने उद्ध्वस्त झाली, त्याला आत्ता मदत नाही करणार तर कधी करणार? आणि म्हणून हे NDRFच्या नॉर्मपेक्षा पलीकडे जाऊन मी म्हणतोय तशी मागणी आमच्या सगळ्यांचीच आहे. आणि त्याचबरोबर शेवटचं महत्त्वाचं म्हणणं म्हणजे त्याच्या डोसक्यावर असणारं सगळं कर्ज आता सरकारने माफ केलं पाहिजे. पुन्हा विमा स्थिरीकरण सारखे जे प्रोजेक्ट आहेत ते राबवणं गरजेचं आहे, त्यामुळे हे अशा गोष्टी टाळू शकतील. आता ह्या सगळ्या गोष्टींना गती दिली पाहिजे, जे काय करणं आवश्यक आहे ते केलं पाहिजे. पण आज मदत कार्याला महत्त्व दिलं पाहिजे. बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला स्वतंत्र चर्चा करून यालाही गती देणं आवश्यक आहे. पण आता जे काही मदत होते त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्त त्यांचं क्षेत्र वाढवलेलं आहे, त्याच्यामुळं काय याच्यावर परिणाम व्हायला लागला. जुने ओढे सरकार काय जुने ओढे खोल करणं आणि त्यांच्या मूळ रुंदीपर्यंत नेणं हे गरजेचं असतं. आणि बऱ्याच वेळेला दोन्ही बाजूने शेतकरी ते ओढे दाबत येतात, कारण पूर्वी कधीच तिकडं पाणी फारसं आलेलं नसतं. त्यामुळे ते जे अतिक्रमण जे काय असेल ते त्या सरकारने आता एक सरकारची मोहीमच चालू आहे 22 तारखेपासून 17 तारखेपासून 2 तारखेपर्यंत.
त्यात महसूल विभागाने जे कार्यक्रम घेतले त्यात रस्ते रुंदीकरण करणं, खोलीकरण करणं हे मोहीम घ्यायला हरकत नाही आणि ही आता वेळ आहे. राज्यात ही सगळी अशी परिस्थिती असताना राज्याला विरोधी पक्षनेता नाही. आज संजय राऊतांनी देखील त्याकडे लक्ष वेधलंय. कुठेतरी जनतेचा आक्रोश दाबायचा म्हणून विरोधी पक्षनेता पद हे केलं जात नाही. त्यांचं बरोबरच आहे. विरोधी पक्षनेता असता तर अजून सरकारला चांगली माहिती मिळाली असती. आणखीन विरोधी पक्षनेत्याची जी यंत्रणा आहे ती देखील सरकारच्या मदतीसाठी उपयोगी पडली असती आणि विरोधी पक्षनेत्याकडे सहजगत्या लोक ॲक्सेस होऊ शकतात. मुख्यमंत्री आणि समोरच्या बाजूला विरोधी पक्षनेता हेच सभागृहाचे प्रमुख पदं आहेत आणि त्यात विरोधी पक्षनेता नाही याची महाराष्ट्रातल्या जनतेला एक कमी जाणवते आणि ह्या अशा संकटात जास्त जाणवते. तुम्ही आता माड्यात आहेत, जे आजी माजी आमदार आहेत ते कुठं दिसत नाही आहेत. राजकारण म्हणून नाही पात्र इथले जे आमदार आहेत ते ट्रॅक्टर चालवते, पण इथले कोण दिसत नाहीत. लोकनेते जे दिसायला पाहिजे होते लोकांना मदत करतात. सर, दुसरा एक याला संलग्न प्रश्न असा की प्रत्यक्षात फक्त दौरे चालू आहेत, थेट मदत आता ज्या वस्तीवर आपण आहोत इथं सुद्धा पाण्याच्या बाटल्या व्यतिरिक्त काही मदत आली नाही असं त्यांनी आल्याबरोबर सांगितलं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आल्यावरच धैर्यशील मोहिते पाटील हे पुराची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळीपासून या सगळ्या कामात मग्न आहेत. आमचे अभिजित पाटील आबा देखील यात मग्न आहेत. आमचे तिकडं पंढरपूरला उभे असणारे आमचे सावंतसाहेब पण या ठिकाणी आहेत. हे सगळे पूर्णपणाने काम करत आहेत. आता ज्याच्या त्याच्या स्वभावावर आहे. हे सगळे लोकांना शेतकऱ्यांना मदत करायला पुढे आलेत. याचा आम्हाला आमचे जिल्हा अध्यक्षही सगळीकडं सतत फिरत आहेत. आम्हाला वाटतं की ह्या सगळ्यात शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. आम्हाला याच्यात राजकारण आणायचं नाही. आम्ही शेतकऱ्यांच्यासाठीच काम करणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही त्यांना मदत करायच्यासाठी जे काही शक्य असेल ते प्रयत्न करतोय. बीडमध्ये मुख्यमंत्री सांगितले की पंचनामे करणारे अधिकारी जर नुकसान 100% झालेलं असलं तरी कागदावर 70% लिहितात. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. आता बघू ॲक्च्युली काय काम होतं आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांना माझं विनंती आहे की पंचनामे होताना जागृत राहा. पंचनामा शेतात चालू असेल तर शेतात जाऊन तिथं अधिकाऱ्यांना काय काय नुकसान झाले हे समजावून सांगा. ते सगळं कागदावर यायला पाहिजे. आपल्या शेतकऱ्यांनी जागृतपणाने या पंचनाम्याच्या वेळी हजर राहावं. शेवटी अधिकारी जे नुकसान झालेलं आहे ते अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती जर लिहिली तर मला वाटतं की 100% क्षेत्र सगळ्यांचीच बाधित झालेत. त्यांना मदत मिळेल. ओके, चल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.